शॉर्टमध्ये, पण सुटले आहे का काय आहे काय आयडिया नाही मला. आणि एवढी हवा येते ना आमच्याकडे ह्या खिडकीत ना, बाबरे बाबा, नुसतं तो घड्याळ आमचा घडाघडा नुसतं हालतोय. मेन गोष्ट हालतो काय आहे, तो कॅलेंडर आहे ना तिथे मी ते अडकून ठेवलं आहे आणि लॉंग केलं आहे त्याला. ते ऊक असतं ना, धागाला लांब केलं आहे. आणि मग काय तुम्हाला सांगतो, एवढा हालतो आहे ना कॅलेंडर. आणि नेत्रा मॅडम बघा आमची अभ्यास करते झोपून. बघा दहावीचा अभ्यास असा करतात काय ग? हां बोलते मम्मी मी 15 मिनटं झोपते फक्त. माझी बाबू आलेले. कसा वाटला दिवस? केश काय बोलतात आहे तुमचे? केश काय बोलतात आहे? हां का आमच्या वेण्या काय बोलतात आहे? माझ्या वेण्या बोलतात आहे रिबन सोडा. रिबीन सुटलेल्या? कशाला कापले केस? चांगले होते ना मोठेशे. 2 वेण्या होत होत्या. काय ग सुटत होत्या वेण्या? हां मग केस बरोबर आहे. कात्रीने काय बोलले योगिनी, आज केस तुम्ही असे बांधले? कोण बोललं? त्यांनी लक्ष नाही दिलं तुझ्याकडे वाटतं आहे ना? तू येतो कशा आता? खरं खरं सांग, तू आला कशाला? काल कसं बोला खरं खरं? मला खरंच बोला ना, चाय प्यायला आलोय. बघितलं, चाय पियाला, जेवायला आणि रात्री मस्त पैकी झोपायला, घूर घूर करायला. घूर त्याच्याशिवाय काहीच करत नाही. राहू दे, ती झोपली आहे तर. आता छानच आहे बघू, नाटक करते. आता तू कपडे काढ, बस झालं आता. कपडे काढ. हा बरोबर 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 हे बरोबर. 7चं ट्युशन आहे ना इथे बघ. चला संध्याकाळची चाय पिऊया. नेत्रा आता ट्युशनला जाते. किती वाजले ग? 5-10 मिनिटं लवकर जाते जरा. रोज जाताना बोलते मम्मी मी येते, आज बोलते पप्पा मी येते. हा फरक आहे पप्पा आल्यावर. नेत्रा लक्षात मी काय बोलले ते? हा तू काय बोलले ते लक्षात? रोज काय बोलते तू? रोज तू काय बोलते? मम्मी मी येते. आज तू काय बोलली? जायपर्यंत बोल लवकर, मम्मी मी येते. लवकर बोल. महिला तुझ्या पोरी कशा आहे मतलबी? कसं नाही ना, कसं काय वाटत नाही हो. वांगी फ्राय करते. आता वांगी फ्राय करण्यासाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. सर्वात पहिला मालवणी मसाला, तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ, रवा. वांगी मी कापून घेते आधी. आपल्याला जास्ती बारीक नाही घ्यायचं आहे, जास्ती जाडं पण नाही घ्यायचं, मीडियममध्येच घ्यायचं. वांगे आपण अशा पद्धतीने कापून घेतले. मालवणी मसाला, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, अद्रक लसूणची पेस्ट. या अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि सर्व मसाले टाकले. आता ही कोथिंबीर पण टाकणार आहे मी. आता आपण टाकू ह्याच्यामध्ये मीठ. मीठ टाकल्यावर आपल्याला हे सर्व मिक्स करून घेऊ.
मी सर्व एकत्र करून घेतलं कारण ते खूप टाईम लागत होतं. थोडंसं पाणी टाकायचं. रवा आणि मी तांदळाचं पीठ घेतलं तर आपण ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया चांगल्या पिठामध्येच आणि रव्यामध्ये. आता आपण तेलासोबत चांगलं फायदा तर तुला. तर चला आता वांग्याचं हे मी पहिल्यांदाच बनवलं आणि मला तर आवडलंच आहे, पण नेत्राला पण आवडलं. पण नेत्राचे पप्पा नाही खात वांग, ते फक्त रवा रवा खातात. अरे ते असा रवा खातात. वांग्याचा वरचा रवा आवडतो त्यांना. आणि असं फ्राय केलेलं होतं मी पहिल्यांदाच केलेलं. काय माहीत माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता जेवायला घेते. तुला पप्पाला नाही आवडलं. ते आजीला मी फोन करून बोलणार आहे अशीच रेसिपी मम्मीला देत राहा. तुला खरंच आवडलं? खरंच आवडलं. मित्राला आवडलं म्हणजे सर्वांना आवडलं. आणि हे आमची आई बनवते. मेन गोष्ट हे आमच्या घरी आई तर आमची सर्वात भाज्या बनवून द्यायची आणि आम्ही खायचो. या पोरीला आज मी दोडकं बनवलेलं तर नेत्रा बोलते आज शिमला मिरची बनवलेली काय. ऐकलं आज आहे. चला आता जेवून घेते.